लाकडाचं भारा निघून व मुठ्याला एखादं तिथून तर अन्य आणायचं एवढं बाई भात मिळेल भात घालायची माणूस दवा फाटी घेतली ते आणायचं घरी नेऊन साडायचं त्याचं तांदूळ करायचं मग ते भात करायचं ना तेव्हा कुठून भाकरी डाळायचं आणि कुठून भाकरी करायची लई कष्ट गेलं ना आता वाचाच बसली माझी बोलता येईल अजिबात हां ते बसली आपली पाश्चात्यातून आली नाचणी लावून हां, हां. अशा 2 थापा टाकल्या तशी मी चांगली होऊन बसली घरचे कुलसुमीचा हां म्हणजे घरातले देवाचा सांगते हां कांबाळ बहिरीचा कांगुरमल सातीआसरा मंडळी ही कोण कुठली आजी 10 मिनटं आपल्याशी बोलली तर लगेच तिला एवढी आपल्याबरोबर आपुलकी आणि माया झाली तर आठवणीने हे म्हणतात एकेकाळी ह्या घरांनी काय वैभव भोगला असेल संसार फुलला असेल इथं मुलं मोठी झाली असतील त्यांनी काय स्वप्न पाहिले असतील पण ती स्वप्न त्या वस्तू हे बघा वाट बघतीय ज्या ठिकाणी संसार फुलला ते संसाराचा गोळा करून ठेवल्यात सरसा काय डोळ्यामध्ये अश्रू येतात मंडळी नमस्कार. आपल्याकडे ढोबळ मानाने 3 ऋतू मानले जातात, उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. पण आजकालच्या महाराष्ट्राच्या सरकारसारखी यांची देखील युती झालेली दिसते. कोण कोणाच्या भेटीला कधी येईल काही सांगता येत नाही. कधी पावसात थंडी, कधी थंडीत पाऊस, तर कधी उन्हाळ्यात पाऊस भेटायला येतो. आता ऐन फेब्रुवारीत एवढं दुःख पडलंय की ह्या निसर्गाला ओरडून सांगावं असं वाटतंय की हे महाबळेश्वर नाही तर आमचं मुळशी आहे. डोंगराच्या उंच टोकावरून पाहिलं तरी अंदाज येत नव्हता की आपण नक्की कुठं येऊन पोचलोय. सकाळचे 9:30-10 वाजलेत. धुक्याची चादर एवढी दाट पसरली जणू काही अथांग समुद्र आपल्या समोर पसरलाय असं वाटत होतं. गावच्या पश्चिमेला असलेल्या डोंगरावर 4-5 घरांच्या वस्तीकडे जाण्यासाठी नवीनच रस्ता तयार होतोय पाहून खूप बरं वाटलं. नागमोडी वळणं घेत, पायाखाली लाल धुरळा तुडवत, सकाळचं सोनेरी ऊन अंगावर घेत, निसर्गाचं संगीत ऐकत ऐकत डोंगराच्या माथ्यावर येऊन पोचलो. एका मळलेल्या पायवाटाने चालत असताना अचानक डावीकडे लक्ष गेलं. सुरुवातीला वाटलं गुरांचा घोटा असावा. जवळ जाऊन पाहिलं तर डोळ्यावर विश्वास बसला नाही. इथे एक बहुतेक घर दिसतंय. अक्षरशः आहे ना, ही घरं ओस पडलीत. लोक गेले सोयीने त्यांच्या ठिकाणी शहरात. घर आहे, सगळं आहे, पण माणसं कुठे गेलीत? अरे बापरे, हे बघा अक्षरशः घरात भांडी पण येत राव. ही भांडी, ही घरं लोकांची वाट बघतायत. एकेकाळी ह्या घरांनी काय वैभव भोगला असेल, संसार फुलला असेल, इथं मुलं मोठी झाली असतील, त्यांनी काय स्वप्न पाहिले असतील, पण ती स्वप्न त्या वस्तू हे बघा वाट बघतीय. ज्या ठिकाणी संसार फुलला ते संसाराचा गोळा करून ठेवल्यात. अक्षरशः काय डोळ्यामध्ये अश्रू येतात. हो का, तिकडे पुढं पण काय घर आहेत. घर काय फक्त घरांच्या खून राहिल्यात. शहरात जाऊन काय केलं आपण? खेडी ओस पडली आणि शहर बकाल झाली. कुठंतरी ह्या घरांना पण वाटत असेल ना की आम्हाला पूर्ण वैभव मिळावं, आम्ही जे राजवैभव भोगलंय ते पुन्हा एकदा आमच्या वाट्याला यावं. निर्जीव असलं म्हणून काय झालं हो, त्या घराला पण भावना आहे, मन आहे.
वाईट वाटतं असं बघून. या असे मोडलेले संसार, उद्ध्वस्त घर. विकास केला आपण, फक्त बहुत विकास केला, सुखसोयी. त्या घरांकडे पाहून अक्षरशः आहे ना मन विषण्ण होतं. चला अनेक पायवाटा भेटल्या, अनेक घरं भेटली, पण ह्या वाटसरूचा प्रवास काही संपत नाही. आणि तो संपूच नाही जोपर्यंत जीवात जीव आहे, शेवटच्या श्वासापर्यंत अगदी शक्य आहे तोपर्यंत आपण फिरत राहणार. लोकांचे प्रश्न, लोकांच्या अडचणी जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार. हा वाटसरूचा प्रवास जोपर्यंत वाट आहे तोपर्यंत असाच कायमस्वरूपी अविरतपणे चालूच राहणार आहे. पण ह्या प्रवासाचा एक चांगला अनुभव असा असतो, ह्या प्रवासामध्ये अनेक लोक भेटतात, अनेक प्रदेश पाहायला मिळतात, अनेक व्यक्ती पाहायला मिळतात, आणि त्या प्रत्येक व्यक्तीकडनं काही ना काही शिकायला मिळतं, काही ना काही अनुभव मिळतो. आपलं आयुष्य एक प्रकारे संपूर्ण आणि सफल होतं. कारण हा माणूस जरी शिकला नाही, जरी अडाणी आहे, तरी तो काही ना काहीतरी आपल्याला शिकून जातो. 4 ज्ञानाच्या गोष्टी, 4 अनुभवाच्या गोष्टी. कोण आहे गुरा माग? गुरं मारायचं नाही ना, बैल बिल? माणूस नाव काय आजे? रस्त्याने येऊ ना. आम्ही हायवीन जरचे. हा, आयुष्याच्या पायवाटेवर कधी सुखाची हिरवळ असते तर कधी दुःखाचे घास खळगे, पण प्रवास कधी थांबत नसतो. आपलं मन मोकळं करायला कोणीतरी सापडलं तर माणसाला हायसं वाटतं, दुःख कमी होतं असं म्हणतात. आजीला सुद्धा 4 सुखदुःखाच्या गोष्टी सांगण्याचा मोह आवरला नाही. आता सांगू नये, माझ्या परमान लय माझ्या अंगावून दुखणं गेले, म्हणजे अंगावून लय गेले. अरे बापरे, भारी. म्हणजे 7 मुलं झाली दादा मला. आता तो माझ्या परमान आहे, 7 मुलं झाली, पांढरं ती पण. अरे बापरे, ते लय बेकार असतं. ते आता सर्वच गेले. डोळे ह्याचं ऑपरेशन झालं पुण्यात, ह्याचं झालं इकडं आंबेच्या वडीवाला. ते पुण्यात तपासणी 3 बाऱ्या केली बारक्या पोरांनी माझ्या. काय करायचं. पण तुम्ही लय तरुणपणी कष्ट केलं असते ना आजी. मग आता काय, हे बघा, हे 500 लाकूड वाहून, 500 ते नदीहून पाणी आणलं इथं आम्ही. हे नदीहून पाणी आणलं इथं. इथे घर होतं आमचं पहिलं, आता इथं घर आहे ना. ते आता बघितले ती भांडी भेंडी हा, ते आमचं पहिलंच होतं घर. ते आम्ही आता काय केलं, परणी ते घरकुल मागितलं ना, तेव्हा तिकडे वरती बांधलं घर. आणि आता हे घर आमचं देखटाजी रे वरात गावात राहायला गेला. घरबीर बांगलं बांधल्यात खाली, आणि त्यांनी इथं आलता राहायला 4 दिवस. तेच मी म्हणतोय बाबा, गरज पडले तर मग भांडी कशी काय इथे? नाही, ते आता 2 वर्ष पडूनच येतो. तुझं वय असून 70-80 तरी आजी, आणि मग तू गुरा मग अजून हे काम करतेस. बैल म्हणजे पाण्यासाठी, आपली पाणी लांबचं आहे ना म्हणा, हा, त्या पाणी तिकून गाडी आणायला लागतं. बरं, आता तुम्ही आला ना त्या डिपीकून वरती, हा, तिथं आहे पाणी, पण आता थोडे दिवस ते आता मशीन गुरु तिथं घाला. त्यात आता लग्न आले परचपुरी. मग प्यायचं पाणी, प्यायचं पाणी कुठं आणता? तिथून आणतो, बांधलेलं आहे. हा, आता ती इरपडली आहे इथली, हा, ती बाबूजी रानात आहे. त्या मजूर झाली, पण काय झालं काय जुनं बांधायची भीती. आणि अशी डबरात खाली पाणी. हा, हा, ते आता थोडं इकडं महिना पुरल ना पुरल, मग तिकडं वरा माळेगावच्या शिवण जात्याच्या शिववर कड्यावर हा, इरे मोठी बांधलेली आमची भावकीनं. तिकून पाणी आणता हवे. हा, माळेगावच्या वस्ती आणि आमची वस्ती. मग डोक्यावर पाणी येते का? येतं आपल्या एवढा हांडा बनवून मग काय करायचं. नाही तर मग परत असली रविवारी घरी की गाडी आणतात, बैलगाडीने आपली. ते रस्ता नाही केला, JCB सांगितलं होतं ह्याचा रस्ता करून द्या. ती गाडी जात नाही पाण्याबशी. पण राहून चांगली हलतीस आजी, तू खमकी खमकी नाही, माझा हात पाय गेले. हा ना, हा ना, आणि दिसना ना, हाताने तांब्या उचलला ना का, हंडा उचलला ना का, भाकरी थापता ना, काय करायचं. कोण थापायचं. सुना नाही जागी होईल. मग स्वयंपाकाचं कोण करीत? मी आपला मिस करते. दोघांचा तुम्हीच करता? हा, 2-3 दे नातीचा हा, आणि थोरलेल्या एखादा माझा. म्हणजे लाकडं इथून व्हायची, त्याने देऊन पाणी आणायचं. आता जात्याने घेऊन आला ना तुम्ही, हा, गाड्या घेऊन जातेड. हा, हा. त्याने देऊन पाणी आणले. फाटी व्हायची मुठ्याला, लाकडाचं भारा निघून व मुठ्याला एकाचे. तिथून तर आणायचं एवढं बाई भात मिळेल, भात घालायची माणूस फाटी घेतली की.
ते आणायचं घरी नेऊन साडायचं, त्याचं तांदूळ करायचं, मग ते भात करायचं, नंतर कुठून भाकरी डाळायचं आणि कुठून भाकरी करायची. लई कष्ट गेलं ना. आणि हे दुखणं म्हणा, पहिलंच मुलं झालं, 7 मुलं झाली म्हणा. ते पहिलं मुलं 2 वर्ष होऊन गेलं आणि दुसरं 6 महिने झालं होतं. आमच्या पोरा म्हण तू पोर. मग ते आजारी पडले ह्या घरात. मी तर माझं माहेरीतच आहे खाली कोंढराला, कोकरींचीच आहे मी. आता तुम्हाला काय ओळख आहे. आणि मग तिथं मी आजारी पडले, पोरं मेले, पोरं मेली तर आजारी पडली. मग ते बापाला माझा, मग त्यांनी नेली. तर मग तिकडे नेलं, महिना 6 महिना राहिले खाली कोंढराला. तिथं वर्ग राहत असे, तिथं राहिले. मग त्यांनी आजारी वाचाच बसली माझी. बोलता का ना अजिबात? हां हां. मग का भाला म्हणलं पोर गेल्यामुळं का? नाही बायांचं आहे, बायांचं मावला येत अंगात. अच्छा. त्याच्यावर माहिती नाही ना कुणाला. पूर्ण वाचा गेली. हा ना, पुरी वाची गेली माझी, बोलताची नाही. ते माझ्या भावाला दुधावून हे पाण्यातला दूध न्यायला लागायचं तिथून खाली. मग त्याला म्हणले आबा आपले चुल तिकडे जांभलीच्या वाडे आणि घेऊन ये म्हणा काहीतरी बघून. तेवढा शब्द बोलले वाचाच बसली. मग ती आली देवाला, तिच्या अंगात असे बसली, आपली पश्चातातून आली नाचणी लावून, अशा 2 थापा टाकल्या. तशी मी चांगली येऊन बसली. कशाला खोटं सांगू माझ्या बाबा. मग त्या मावला आहेत मला, म्हणून ही जगली आहे मी अजून, नाही तर मी कवाच मेली असती. मग ती पुढची 2 पहिली पोर 2 गेली. दिली. 1-2 वर्षा फरक होता आणि 1 6 महिन्याचं होतं. आणि मग 6 मुलं झाली. 2 पोरगं झालं, पहिल्या 3 पुरी झाल्या, लागोपाठ 3 पुरी झाली. आणि मग पोरगं झालं, नवस केला त्याच बाबाला, देवाला. तिथं आलं आमच्या ह्या घरात. म्हणलं म्हणले भाऊच लागत होते म्हणा. म्हणले दादा काय असेल ते करू आपण, नाही का, पण माझा पाळणा लाव, नाही का, दिवाला वाळा पाईपला. बरोबर. मग त्यांनी त्या गुण दिला. मग तिकडं खाली जांभलीवर जायचो आम्ही आणि इकडं भोड्यात जायचो देवाला. मग ते माझं हे थोरलं पोरगं राहिलं. अच्छा. हां. मग तेव्हापासून या मावला आपल्या मी त्याचा मंगळवार धरते. त्यांचा आपलं कोंबडा खून कापायचा वारसानी तिकडं खाली माझ्या मायाच्या. मग ते करते बाबा, कशाला तुला खोटं. बघ ज्यामुळे आपला गुण आलाय, फरक पडलाय, त्याच्या पाया पडला काय हरकत आहे. मग मला म्हणलीस की आम्ही इथे दळायचो, कांडायचो. काय काय होतं दळाय कांडायला? आपलं मुठ्याला जायचं फाटी घेऊन आणि तिकडून भात आणायचं, फाट्याचं लाकडाचं भारायचं, भात माणूस भात द्यायचं. शेतकऱ्याचं पैसे नाही द्यायचं ना? नाही पैसे नाही घ्यायचं. पैसे पहिले देत नव्हतं माणूस. मग ती मुळी घ्यायची आणि भात घ्यायचं. मग घरी आणून कुटायचं मुसळाने. असं करायचं. त्याचा काय भाकरी करायचं का? भात बी करायचं आणि भाकरी बी करायची आपल्या निम. तसंच कुटून ठेवायचं. एक बारीचं कुटून पाकाडायचं, आता तुम्हाला माहिती असलं तर सांग. आणि मग दुसरी बारीचं कुटायचं आणि तसंच दळायचं. ते उकळा कुटायचं ना? उकळा मसाला घरीच. असं होतं पहिले. आता गिरणी झाल्यात. तेव्हा गिरणी. मग बाकीचं काय? मग बाकीचं काय नाही. अशी आता 2-3 गुरे आहेत. आता नाही तेव्हा खायला काय नाही. ते भात तेवढंच. ते आणायचं, रोज फाटी घेऊन जायचं, रोज जायचं फाटी घेऊन. मग दुसरं काय माहिती ना? ज्वारी बिरी गाय नाही तेव्हा काहीच नव्हतं. वराय बिराय काय नाचण्या बिचण्या काही नव्हतं. घरी मला केलं तर डुकरं खायची, वांढरा खायची, व्हायचं नाही. असं व्हायचं. आम्ही करायचो शेत. पण एवढं पुरतंय का? ते बरोबर. 2 रुपये 3 रुपये घालून. तुम्हाला शेतीवाडी आहे का? आहे की. मग ते कळतं आपण कसं गाडी करतोय, कसं करायचो आम्ही बाबा. मग 4 पैसे तुला कमवलं तेव्हा काय मार्ग होता? नाही, काहीच नाही. मग कुठं तेल तिकडायचं म्हणलं? तेल तिकड ते आपला फाटीचा वारायचं आणि त्याचे पैसे मिळाले आणायचं. असंच एखादबारी पैसे मिळायचे, एखादबारी धान्य मिळायचं. असं करायचं. मी कुणीही जाऊन दे, आपली तशीच लोकांची असतात. कुणी भेटू दे, पोटभर बोलायचं, माया करायची. मी गावात जाऊन इकडे कदा मुठ्याला जा, गावात ह्या आमच्या जा, मला कोणी वाईट म्हणलं नाही अजून. आम्ही त्या खाली गावात होतो राहायला, डोंगराच्या पायथ्याला. ते उमराचं कुठेही बघा वरती येताना टाकी आहे पाण्याची. तिथं होतं 15 वर्ष, 15-30 वर्ष किंवा 40 वर्ष तिथं खाली गुरं घेऊन गेलतो का. आणि तेव्हा इथं आमचा एक दीर होता राहायला ह्या घरात. घर मोठं होतं आमचं, आपलं 5 खणी घर आहे. ते आता यांनी कोपाट बांधले, मोठं आमचं लाकडाच्या ह्याच्यात बांधलं होतं आपलं घर. ते आम्ही टाकून गेलो खाली. म्हणलं आपलं गुराढोराची सोय नाही, कामाचं वर काय मिळालं. मग खाली भात गावात करायचं आपलं तुमचं आमचं. मग ते मिळायचं आपल्याला. तेव्हा बरोबर वाटं करायचं. 10 मन झालं की त्याला 5 म्हणून आपल्याला 5 ना. आता काय झालं, 1 कटायचं की बस. आता कोणी करीत नाही तर करत मीच. असं देऊ माझी इथं बावकीचा. आता माई पुन्हा आली, आता आखी बावकी जमा होईल. निवत बोना करायला, पोळ्या करायला लागतात. बकरा असतं 3 वर्षांनी. माळ केली आता 5-6 वर्ष 7-8 वर्ष झाली माळ केली देवाची. म्हणतात लोक ते आपण म्हणायचं. देवाला कुणाच्या अंगात, तुझ्या अंगात आलं, माझ्या अंगात आलं, दुसऱ्याच्या अंगात आलं, म्हणलं असं करा. असं केलं. नाही तर पहिले काय होतं, आपला एवढ्या 2 किलो बाजार आणायचा पोळ्यांचा आणि पोळ्या करायच्या. आता
बकरं 3 वर्षाची. आता यंदा आहे का काय अजून, आता रविवारी तर म्हणतात ना पुन्हा होय पर औषधं बिषध समजा आणतो, गोळ्या बिळ्या काय खावं त्याला, तकवा येईल त्याला, काय खायचं. तुमच्या आई बापाला करीत असाल तेच मला सांगायचं काय औषध खायचं. टॉनिक आणतंय, गोळ्या आणतंय, पुण्याच्या ओला पोर. मग मी काय म्हणतो, मग तिकडे जायचं ना पुण्यात राहायलाच, आणि हिथं काय करायचं, आणि तुकडा कोण द्या, देव कोणी सांभाळायचं. देवा करता. हा मग देव टाकून आम्ही नाही तर कुठेही पुण्याला गेलो असतो. देव नसतं आमच्या इथं, भावकीचा देव आहे ना. नाही तू ध्यान ठेवाय देवाच आहे. हा मग तेच आहे ध्यान ठेवायला आपल्यावर म्हणायचा. हां कोण आहे त्याचं करते येऊन माझे ध्यान ठेवीत असेल. राहणार तू फिरतीस एकटी राहते. हा आता बघा गुरु इथं माझे पाणी आहे, पाणीच नाही आता आम्हाला राहिली तर ते आता एखादी गुरु आहे, 10 गुरु आहे त्याचं, 10-30 गुरु आहे ते तिकडे मोठी विहीर आहे ना तिकडे नेलं त्यांनी. आता माझ्याला काय थोडंसं 3 गुरु म्हणजे हा रानातला देव तेव्हा ध्यान ठेवतोय. हा माझ्या घरी देव आहे ना पावकीचा, तेच किंवा हा तेच ध्यान ठेवतो. आणि हे बी आहेत बाहेर ते ध्यान ठेवतं. कसे आपल्या कशा खोटं बोलायचं, खोटं बोलून चांगलं नसतं, खरं बोलावं. घरचे कुलसुमीचा म्हणजे घरातले देवाचा सांगते, कंबाळ बैरीचा, कांगुरमल, साती-आसरा असं लय आहेत. हा असं लय आहेत काय काय. एखादं म्हण गाणं, तुला कुठलं गाणं येत हे म्हणले की आता गाणंच म्हणले की आता कंबाळ बैरी नाही का आपण काम करताना म्हणतो, ते काय मी पाथव म्हणतो किंवा बलरी म्हटलं, बलरी म्हणतात. शाळाच नाही शिकले कधी आणि माणसात गेले नाही कधी असं म्हणायचं. आता नाही माझ्या परा मला बैल जाईल, माझ्या परा तुला म्हणजे माझी पोरं दोन्ही अशी जाईल. ते म्हणले बाबा मला दुसरं गाणं येत नाही, आपलं जाळायचं तसंच. हा ना जातंय त्याचे जाळायचं, असं पुठा ठोकायचं आणि ते जाळायचं. मग सकाळी तुम्ही तुमच्या तरुणपणा सकाळी तुम्ही किती वाजता उठायचा? 3 वाजता. आणि काय करायचं मग? त्या गावातून पाणी आणायचं, पाण्याच्या नदीहून पाणी आणायचं, फाटीचा वारा न्यायचा, भांडण यायचं आणि ते नदीहून पाणी आणायचं. इकडे गेलं तर इकडे खाली पाणी होतं, त्या काय असं डपाक होतं उकरले, तिथून पाण्याची भांडी 5 वाजता घरी येतं. दळण काढून गाव करायचं, त्याच्या आधीच करून जायचं खाली पाठ उठून. हा पाठ उठून दळायचं आणि मग खाली जायचं. लय गेलंय म्हणून त्याने मनात उठवाना बसवाना. ह्या गुरांच्या मागं सुद्धा आणि बंद पोरणं म्हणले पोरं इतर बैल बैल सोन्यासारखे हलणार नाही राहणार. हा पण त्या बैलांचं काय काम येतं? पाणी म्हणजे पाणी गाडी आणायला लागतं ना. बैलगाडी आहे बैलगाडी. बरं त्याने पाणी आणायचं डंपेवरून. म्हणजे त्यांना शेतात काम कमी पण पाणी शेत नाही म्हणा, पाणी व्हायसाठी तुम्ही बैल पाळल्यात. हा शेत नाही. आता आपण तुम्ही कशाला आला, तुम्हाला काम लागलं म्हणून वर आलो का नाही एवढं गाव टाकून. मग तसंच ते आहे ना. आता आपल्याला त्याला वळायला पाहिजे, त्याला पाणी कुणी आणायचं घरात. आता जरी लांबचं पाणी आलं तरी पाणी निवाच लागतं. आणि ते विहिरीतलं असं डबडं न्यायचं, दुरी बांधायची, त्यानं वडायचं वर. मग ते तू वडते अर्जे बता वडायच पाहिजे 2 गुरांना. जिगीर म्हणली बा आता ह्या वयात वेळ करीत तू काय करू दादा. हे बघ हे म्हणा 2 गुरं, ही गाय सुद्धा इकीत होती, ती पाड होतं 2 तिचं नाही दुसरी गायचं होती. गाय गेल्या वर्षी इकली आम्ही गेली हो तिकडे नेली पुढच्या वाज पुढं. आणि ते यायचं आहे आमचा चुलीत यायचं त्यांनी. आणि हिलाई बी कायची होती पण ती पाडा नेलं मग ही राहिली ना, तर हिलाई बी पार इकीत होती. कशाला ठेवायची आई? अरे म्हणले असून दे, दूध लागतं मला नाही का, माणूस तर देवादार मला आपल्याला लागतं ना. म्हणजे गोड तिथं बांधता का त्या वाड्यात? नाही आपली घरीच. मग ह्या घरी कोण असतात मग? कोण नाही मोकळाच. मोकळा. पण तुम्ही इथं वरती कसं काय अडचणीत आला? अडचणी कुठली इकडे दिली मला. पण ही घर कशी काय एवढी अडचणीत वरती? लाईट रस्ता पाणी काय नाही, जागा नाही माणसाचा आमच्या. आता लोकांनी जागा घेतल्यातून घरं खाली बांधल्यात. आता पुण्याला गेला सर्व लय घर होती, 12 घर होती ते आमच्या तिथे. पण समधी खाली गेल्यात पुण्याला बंगलं बांधल्यात. आता इथून सुद्धा काही खाली गेल्यात ना, ते नुसतं खाली कोंढराच्या गावात बंगलं बांधल्यात. ते दुकानावाला तुम्ही आता वाटणीवरती फिरून आला का आपल्याकडे वरती, तिथं सुद्धा आमचीच लोक आहेत. ते दुकानवाला हा पुतण्या लागतो यावन. मग तुम्हाला हे जवळ पडतं खालचं का ते तिकडचं? ते उंडलंच पण इकडे वाट नाही सरळ बाबा, कडीतून पहिली जुनी वाट. इकडं आता रस्ता झालाय, आता रस्त्यामुळे फरक पडतो. परत गाडी नेत्यात ना, आपली नेत्यात तशी जाते मी खाली. ते आता गुरं आली त्या माणसांची, पोरगा गाडी घेऊन तिथं गुरं ती आता इकडे आणतात पाण्याला. मग तिकडे पाणी नाही हिरीलासाठीच रस्ता नेलाय खालती, विहीर पाडायची आणि तिकडे खालती ना. आता किती वेळ गुरं चालायची? आता किती वाजल्या? आता वाजले असतील तरी 11. मग 12 वाजता 11 वाजता नेते घरी आपण. 11 वाजले 11. मग आता पाणी घालायचं आपली घरी बांधायची, मग नाश्ता करायचा, मग भांडं कुंड करायचं. आता भाकरी राहिली का बरोबर? नाही भूक लागत नाही? आपली गुरं बांधल्याची मग खाई. सकाळी खावण्याचं नाही, सकाळी एवढा तुकडा डीपीची गुळी चालू आहे ना, एवढा तुकडा आपला खायचा आणि आपली गुरं सोडायची, शेण भरायचं, लोटायचं, झाडायचं, मग यायचं. कोण करायचं आपलं? केलंच पाहिजे.
नसं झालंय बाबा माझं काय चालतं येऊ का मग सांगू? बरं चला चालेल. या येताना केव्हा येणार आहे आता येणार बरं तर मग येतावर मी हे घरी हाय मला घर माहिती आहे ना या मग घरी हा चालेल मी करू आपण हा हा का जेवण करून ठेवू नको 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 पोटभर बोलली पोट भरलं आमचं बाबा तेवढंच आहे माणसं अशी एवढं दिलंस ना ते पुन्हा संग जाणार आहे का आपलं मी एवढं जर तुम्हाला दिलं तर संग जाणार आहे का नाही आपल्याला बोललं तेवढीच गोष्ट राहते माणसाच्या मनात मग तेच म्हणलं आम्ही आलो आमची पोटभर बोलली आमचं पोट भरलं हा येतो येतो हा येईन जेवण बिवण करीत जेवण नाही फक्त आम्हाला गोडभर पाणी दे बरं बरं ये चहा ना बी आम्ही. करीत, चहा बी हा हा येतो दूध नाही पाणी नाही, पण चहा करीत या. चालेल चालेल ये बरं का बाबा आणि ते डोक्यावर घेतले ते पोत त्याने गरम होत नाही बे. गरम नाही होत, गुण लागतं ना गुण लागतंय ना हा मग आपलं असं डोके वाचलं बरं वाटतं त्याच्याच माई सारले आणायचा अच्छा गडबडी झाका ते शाळू दारात आहेत मग ना त्याने गरम होईन नाही होत गरम नाही ना? तिथं शाळू आहेत ना दारात हा मग त्यात सोडलं गुरु की चालली बाहेर लोकांच्या ते आपल्याला बोललेलं नाही आवडत मग ते विसरून आली सकाळी त्याच माया पारानं घेतला समजा केली बरोबर चल येऊ का मग बरं चल या येता नाही वगैरे या हा येतो मी घरीच आहे बरोबर दादा, ये सर बाबा येईन येईन काय म्हणले अजय हा रस्ता ना हा बरोबर बरोबर हा जातो ठीक आहे हा हा तो अजूनही आजीचा पाय निघा ना मला म्हणते रस्त्याने सरळ जा ह्या रस्त्याने व्यवस्थित तिला वाटेल की मला रस्ता माहिती नाही किंवा चुकन किती काळजी करते ती माणसं ह्या माणसाकडे आहे ना 4 पैसे कमी आहेत पण माया आणि प्रेम भरभरून त्याची कुठेही किंमत होऊ शकणार नाही नोटांची कितीही बंडल फेका तुम्ही पण त्यांच्या मायाची कुठेही किंमत होऊ शकणार नाही मंडळी कोण कुठली आजी 10 मिनटं आपल्याशी बोलली तर लगेच तिला एवढी आपल्याबरोबर आपुलकी आणि माया झाली तर आठवणीने हे म्हणतात संघ नाही राहत जेवढं बोलू ना तेवढं संघ वजा दिलेला राहत नाही आजीचं म्हणणं आहे जेवढं आपण बोलू तेवढंच आपल्याबरोबर राहतंय बाकी पैसा अडका तुमचा काही सोबत राहत नाही बघा कुठं मला सांगा कुठल्या पुस्तकात ते शिकले असतील काय त्यांनी अभ्यास केला असेल पण त्यांना हे आयुष्याचं पुस्तक हे ना सगळं शिकून जातात 10 मिनटं बोललो आपण आजीशी पण काहीतरी शिकून गेली ती आणि माया लावून गेली चला वाटसरूला अजून एक काहीतरी अनुभव मिळाला आणि वाटसरू पुढच्या प्रवासाला निघाला असा अजून एक आनंद अजून एक नवीन शिकवण घ्यायला मंडळी जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा कारण माणूस जन्म हा पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि ह्या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर आपण प्रेमाने बोललेल्या 2 शब्दांच्या आधारानं ठीक होत असते म्हणून शब्दाला धार नको आधार हवा आणि तुमचा गोड सहवास हवा